आणि कोल्हापूरमधली परिस्थिती जाणून घेऊयात। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता पावसाचा जोर वाढला, त्यामुळे सर्वच नद्या या पात्राच्या बाहेर पडलेल्या बघायला मिळतात। दुथडी भरून अक्षरशः त्या वाहू लागलेल्या आहेत। वेदगंगा नदीचं पाणी निपाणी देवगड रस्त्यावरच्या निढोरी गावाजवळ आलेलं दिसतंय आणि त्यामुळे प्रशासनाकडून इथली वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे। आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढलेला आहे आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर निपाणी पासून जो देवगडला जा कोकणात जाणारा रोड आहे त्या रोडवर निढोरी इथं हे पाणी आलेलं आहे आणि वेदगंगा नदीचं पाणी जे पात्राबाहेर पडलं आणि अशा पद्धतीने रस्त्यावर पाणी आलेलं आहे। नागरिक या रस्त्यातून वाहतूक करताना पाहायला मिळतात। जे दुचाकी आहेत ते या मार्गातून येत आहेत, महिला आहेत ते या मार्गातून येताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांनी त्याचबरोबर इथल्या स्थानिक नागरिकांनी जरी हा मार्ग बंद ठेवला असला, ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या या ठिकाणी लावल्या असल्या तरी देखील काही नागरिक याच पाण्यातून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नागरिकांना देखील आव्हान आहे की ज्या ठिकाणी ज्या मार्गावर पाणी आलेलं आहे त्या मार्गावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक आहे ती करू नये, आपल्या जीवाशी खेळू नये। जिल्हा प्रशासन ज्या पद्धतीने सूचना देतात त्या सूचनांचं पालन करावं अशा पद्धतीचं आवाहन देखील एबीपी माझा करतोय। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।